नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली किचनमध्ये स्वयंपाक करत असते तेवढ्यातच तिला अस्मिता जे काही बोललेली असते ते तिला आठवत असतं. अस्मिता तिला बोललेली असते, काय ग सायली, मी तुला सांगितलं होतं माझ्यासाठी इथे ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला, तेव्हा तर बनवते असं म्हणालीस आणि आता बनवले नाहीस ना, हे सगळं मुद्दामून करतेस ना तू, सगळ्यांच्या पुढे पुढे करायचं, मग तू कशी चांगली आहेस ते दाखवायचं, मी कशी वाईट आहे ते सगळ्यांना दाखवायचं, बरोबर ना? हेच तुला सिद्ध करायचं असतं ना, तेव्हा इथे शिकांनो, प्रताप काका सुद्धा सगळ्यांच्या समोर म्हणतात की सायली, एरवी मी तुझी बाजू घेत असतो, पण आता इथे आपली अस्मिता प्रेग्नेंट आहे आणि जर तू तिला त्रास दिलास ना तर ते मी अजिबात खपून घेणार नाही. तिच्या बाबतीत हलगर्जीपणा केलेला मला चालणार नाहीये असं प्रताप काका सायलीला म्हणत असतात. तेव्हा शिक्षकांनो, सायलीला सुद्धा वाईट वाटलेल असतं, पण महत्वाची गोष्ट म्हणजे प्रताप काकांना जास्तीच वाईट वाटलेल असतं. तेव्हा प्रताप काका येतात आणि अर्जुनला म्हणत असतात की अर्जुन, मला हे नाटक करायला आता जमणार नाहीये, मी तुझं हे नाटक करणारच नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणत असतो की डॅड प्लीज, हे बघा, तुम्हाला हे नाटक सायलीसाठी करावं लागणार आहे. आपण जे काही करतोय ना त्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला नक्की मिळेल. डॅड प्लीज, तुम्हाला सायलीसाठी हे नाटक करावंच लागणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे प्रतिमाला कळतं की सायली एका वेगळ्याच टेन्शनमध्ये आहे, तिच्या मनाला फारच ही गोष्ट लागलेली आहे. तेव्हा प्रतिमा येते आणि सायलीला म्हणत असते की सायली, तुला खूप जास्त वाईट वाटते ना? म्हणजे प्रताप तुझी बाजून घेता अस्मिताची बाजू घेतली आणि तुझ्याबरोबर खूपच जास्त रूढ बोलला, याचं तुला वाईट वाटते ना? तेव्हा इथे सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्या, मला त्या गोष्टीच वाईट वाटलेलं नाहीये. मी असा विचार करते की बाबा तर माझ्याबरोबर नीट बोलत होते, त्यांनी मला सांगितलं म्हणजे अस्मिता ताईंची काळजी घ्यायची, हलगर्जीपणा करायचा नाही, ते सगळं मी करेनच, पण बाबांचा सूर इतक्या वरचा का होता हेच मला कळलं नाहीये. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, डॅड तुम्ही इथे बसा आणि शांत व्हा. तुम्ही मला सांगा की मला त्रास होत नसेल का? मी सायलीच्या डोळ्यामध्ये पाणी बघू शकतो, पण आपण हे का करतोय? ममा आणि सायली या दोघींचे रिलेशन चांगलं व्हावं म्हणूनच करतोय ना आपण. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, पण अर्जुन, अरे ते सगळं बरोबर असलं तरी सुद्धा आता मी सायलीच्या डोळ्यामध्ये पाणी आणतोय ते चुकीचंच आहे ना? एक तर मधुभाऊ इथे नाहीयेत, मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये असताना मी बाप म्हणून सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, मी तिला साथ दिली पाहिजे, आणि इथे मी काय करतोय? मी सायलीच्याच डोळ्यामध्ये पाणी आणतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो, डॅड पण हे आपण कशासाठी करतोय? सायलीच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ नये म्हणून करतोय ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सायली प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा आत्या, बघा ना, तुम्ही म्हणजे बाबा तर माझ्याशी कधीच वाईट बोलत नाही, ते माझ्याशी चांगलेच वागतात. अस्मिता ताई सुद्धा आता गेले काही दिवस माझ्याबरोबर चांगलेच वागत होत्या आणि अचानकपणे दोघांचे वागणे इतकं बदललंय, मला तर कधी कधी वाटतं ते दोघेजण नाटक तर करत नाहीयेत ना ठरवून माझ्याबरोबर वाईट वागण्याचं. बघा ना तुम्ही, नाहीतर अस्मिता ताई इतक्या छोट्या गोष्टीवरून इतकी चिडचिड का करतील? मला तर हे नाटकच वाटते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे प्रताप काका म्हणत असतात, अर्जुन, अरे तुला कळतं का, आम्ही अचानकपणे जर सायली बरोबर असे वाईट वागायला लागलो तर तुला खरंच असं वाटतं आपला प्लॅन वर्क होईल? मला तर वाटतं ना की सायलीला आपल्यावरती शंका पण आली की आम्ही दोघेजण हे नाटक करतोय म्हणून. तुम्ही बघितलं नाहीत का सायली आमच्याकडे कशी आश्चर्याने बघत होती? म्हणजे तिला सुद्धा कुठेतरी वाटत होतं की हे सगळं काय चाललंय, आम्ही मुद्दामून तर करत नाही ना? तिला संशय सुद्धा आलाय. अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो, डॅड हे बघा, तिला संशय आलाय पण तिला अजून खात्री नाहीये की तुम्ही नाटक करताय. हे बघा डॅड, मला असं वाटतं आणखीन थोडे दिवस आता ममला आहे ना, आत्ताची गोष्ट आवडलेली नाहीये की तुम्ही सायली बरोबर चुकीचं वागलात. ममला आता राग आला होता पण तरी सुद्धा ती काही बोललेली नाहीये म्हणून आपला प्लॅन वर्क होतोय. डॅड, आपल्याला फक्त आता थोडी मेहनत
करावी लागणार आहे तर इथे प्रतिमा बाजू सावरतच म्हणते नाही सायली ते दोघेजण नाटक का करतील म्हणजे बघ ना अस्मिता प्रेग्नेंट आहे ना आणि तुला माहिती ना तिचा स्वभाव कसा आहे ती कधी पण अचानकपणे बदलू शकते ती कधी काय वागेल ना तिला सुद्धा कळणार नाही आणि प्रताप कसा ग प्रताप तुला माहिती आहे ना अस्मिताच्या बाबतीत हलवा आहे म्हणजे त्याच कस आहे तुला एरवी तो ओरडणार नाही पण जेव्हा त्याला वाटेल की अस्मिताच्या बाबतीत तुझा हलगर्जीपणा होतोय किंवा तिच्याकडे दुर्लक्ष होते तेव्हा मात्र प्रताप असाच बोलणार तुला माहिती आहे ना प्रताप कसा आहे तेव्हा इथे सायली म्हणते हो पण मी खरंच सांगते प्रतिमाहत्या मी काहीही मुद्दामून केलेलं नाहीये आणि जर बाबांना तसं वाटत असेल ना की मी हलगर्जीपणा करते तर कदाचित माझ्याकडून अस्मिता ताईंच्या बाबतीत हलगर्जीपणा झाला असेल आणि मला आता माझी ही चूक पुन्हा करायची नाहीये मला माझी चूक सुधारायची आहे तेव्हा प्रतिमा म्हणते मी आहे ना तू नको काळजी करू मी आता 2-3 दिवस तुझ्याबरोबर इथेच राहणार आहे तेव्हा सायली म्हणते हो प्रतिमा आत्या खरंच तुम्हाला कसम माझ्या मनातलं कळतं ना की मला कुणाची तरी गरज होती आणि तुम्ही तर आहातच आता माझ्या बाजूने मग मला कसलीही टेन्शन नाहीये आता मी सगळं काही व्यवस्थित करेन बघाच तुम्ही असं इथे सायली प्रति मला म्हणत असते तर प्रेक्षकांनो इथे आता प्रिया हॉस्पिटलमध्ये आलेली असते तेव्हा अश्विन तिला म्हणत असतो की तन्वी घे ब्र तोंड उघडथोड खाऊन घे पोटात 4 घास गेले ना तर तुला ब्र वाटेल तन्वी तुला खाव लागणार आहे तेव्हा प्रिया म्हणत असते अश्विन हे आहे ना मला त्या पोलीस स्टेशन मधलं जेवण अरे बेचव जेवण मला खाता येत नाहीये प्लीज ते माझ्या घशाखाली नाही उतरणार तेव्हा अश्विन म्हणतो तन्वी अग हे त्या पोलीस स्टेशन मधलं जेवण नाहीये जेल मधलं जेवण नाहीये हे हॉस्पिटल मधलं जेवण आहे आणि इथे पेशंट साठी छान जेवण बनतं तू खाऊन तर बघ ना तेव्हा प्रिया म्हणते नाही नको मला काहीही जेवायला नकोय माझ्या घशाखाली हे जेवण उतरणारच नाहीये तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की आता हे जेवण जेवेन आणि उद्याच काय उद्या मला जाऊन त्या जेलमध्येच बसावं लागणार आहे ना तिथलंच जेवण मला खाव लागणार आहे मग काय करायचं आहे मी आता 7 वर्ष काय जेलमधलं जेवायच आहे की काय तेव्हा प्रिया म्हणते ती साक्षी शिकरे तिला वकील सुद्धा मिळालाय तिचा वकील आता प्रयत्न करणार आहे लवकरात लवकर तिला बाहेर काढण्यासाठी आणि माझं काय माझ्या बाजूने कुणीच नाहीये रे इथे माझ्या बाबांनी सुद्धा माझी केस सोडली आणि मला वकील सुद्धा मिळत नाहीये म्हणजे मला 7 वर्ष त्या जेलमध्येच राहावं लागणार आहे तेव्हा अश्विन म्हणतो तू एकटी नाहीयेस मी आहे ना तुझ्याबरोबर आणि मी तुझ्यासाठी वकील शोधतोय पण तोपर्यंत तरी तुला खावं लागणार आहे ना तन्वी तोंड उघब्र एक घास घे माझ्यासाठी घे तेव्हा प्रिया म्हणते की माझ्या बाजू अजूने कोणीच नाहीये हा एक अश्विन तरी आहे याचं मन दुखून मला चालणार नाही निदान थोडं तरी खाल्लंच पाहिजे तेव्हा इथे प्रिया त्याच्या हातातून एक घास खाते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अस्मिता जेवायला बसलेली असते तेव्हा सुद्धा अर्जुनमध्ये तिच्यामध्ये खाणाखुणा होतात तेव्हा अस्मिता आपल्या नाटकाला सुरुवात करते ती लगेचच इथे आमटी खात्या आणि म्हणते हे कायशी आमटीमध्ये मीठच नाहीये अशी कोणी बेस्व आमटी करत का जा ब्र जरा माझ्यासाठी मीठ दे ना सायली तेव्हा विमल म्हणते थांबा मी आणते अस्मिता म्हणते तुला आणायची काहीच गरज नाहीये सायलीचे हात काही मोडलेत का जा माझ्यासाठी मीठ घेऊन ये तेव्हा सायली आता मीठ घेऊन येते आणि तिच्या वाटीमध्ये मीठ टाकायला जाणार तेवढ्यातच तिथे अस्मिता आता आरडाओरडा करते ती सायलीच्या हाताला मुद्दाम धक्का मारते तेव्हा सगळं मीठ इथे अस्मिताच्या ताटामध्ये पडतं तेव्हा अस्मिता म्हणते काय तुझ्या कडे मीठ मागितलं तर तू एवढं मीठ माझ्या आमटीच्या इथे वाटीमध्ये टाकलंस का म्हणजे तुला राग आला की काय बघताय ना डॅड तुम्हीही आता सायली माझ्याबरोबर कशी वागते ते तेव्हा कल्पना आता आमटी खाते आणि म्हणते अस्मिता अग आमटी तर एकदम छान झाली मीठ सुद्धा व्यवस्थित आहे मग तू कशाला छोट्या गोष्टींवरून इतकी चिडचिड करतेस तेव्हा इथे आता प्रतिमा म्हणत असते हो ना आमटी छानच आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायली म्हणत असते की अस्मिता ताई तुम्हालाही आमटी आवडलेली नाहीये मी एक काम करते तुमच्यासाठी दुसरं काहीतरी बनवते तेव्हा अस्मिता म्हणते अच्छा म्हणजे आता 15-20 मिनिट मी असंच इथे तुमच्या सगळ्यांच्या तोंडाकडे बघत
बसायचं आहे का? मला काही भूक लागलेली नाहीये का? तेव्हा प्रताप काका म्हणतात, काय ग सायली, आता तिने तुझ्याकडे मीठ मागितलं म्हणून लगेच राग काढलास का? एवढं असं मीठ तिच्या आमटीच्या वाटीमध्ये टाकलंस का? तुला काय राग येतोय का तिचं सगळं करताना? तेव्हा इथे अस्मिता आता तिला सुद्धा वाईट वाटत असतं हे सगळं करताना, पण शेवटीला हे सगळं ती सायलीसाठीच करत असते. प्रताप काका म्हणतात, मी आधीच सांगितलं माझ्या मुलीच्या बाबतीत हलगर्जीपणा केलेला मला चालणार नाहीये. तेव्हा अस्मिता म्हणते की बघताय ना डॅड, हिने कसं मुद्दामून केलं? सायली म्हणते, नाही बाबा, मी मुद्दामून नाही केलं. अस्मिता ताईंचा हात लागला माझ्या हाताला म्हणून ते मीठ पडलं. पण हे बघा अस्मिता ताई, तुम्हाला जर आता ही आमटी खायची नसतील तुम्ही नका खाऊ, मी तुमच्यासाठी श्रीखंड बनवते, मी लगेचच कामाला लागते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो की असंच करत राहा, मला खूप राग येतोय. तर इथे नागराज आणि महिपात दोघेजण छान आता पार्टी करत असतात, दोघेजण दारू प्यायला बसलेले असतात. तेव्हा नागराज म्हणत असतो की आज मला जरा बरं वाटते, आज मला हलका हलका वाटते, नाहीतर 2 दिवस झोपलो नाहीये. मी महिप्त झोपायला गेलो की तो मधुकर पाटील नजरेसमोर यायचा, झोपायला गेलो की दरवाजा थोडा जरी वाजला तरी सुद्धा वाटायच पोलीस मला अरेस्ट करायला आले की काय, म्हणजे मला झोपच आलेली नाहीये. तेव्हा महिप्त म्हणतो, नागराज शेठ, अहो तुम्ही हाफ मर्डर केले, हाफ मर्डर, तुम्हाला काय मी काहीच होऊ देणार नाही. अहो तो मधुकर पाटील जिवंत राहणं गरजेच आहे. ब्र झालं, तो वाचला, मी तुम्हाला या प्रकरणामध्ये अजिबात अडकू देणार नाहीये. तेव्हा इथे नागराज म्हणतो, अरे पण तो चाकू, त्याच्यावर ते फिंगरप्रिंट्स होते, ते मिटवले ना? ते व्यवस्थित तुम्ही मिटवलेत ना? तेव्हा महिप्त म्हणतो, नागराज शेठ, अहो ते कधीच मिटवले, मी काही तुम्हाला या प्रकरणामध्ये अडकवणार आहे का? अजिबात नाही. या प्रकरणामधून मी तुम्हाला बरोबर बाहेर काढणार, अगदी सुखरूपरित्या बाहेर काढणार, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, असं महिप्त म्हणतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता सायली किचनमध्ये आलेली असते आणि ती अस्मितासाठी लगेच श्रीखंड बनवायला सुरुवात करते. सायलीचा स्पीड खूपच जास्त असल्यामुळे ती पटापट आता कामाला लागलेली असते. सायलीला पुन्हा इथे आता श्रीखंड बनवावा लागलेला असतो म्हणून प्रतिमाला खूप जास्त वाईट वाटतं आणि प्रतिमा म्हणते, अस्मिता, अगं खरंच आमटी खूप छान होती, तू उगाच सायलीला श्रीखंड बनवायला सांगितलंस. तेवढ्यातच इथे सायली आता पटापट श्रीखंड तयार करते अस्मितासाठी आणि ते घेऊन येते आणि म्हणते, अस्मिता ताई, हे घ्या, तुम्हाला आवडतं ना तसं श्रीखंड केले, खा बरं आता तुम्ही त्याच्याबरोबर. तेव्हा अस्मिता म्हणते, हो हो खाते, काही उपकार नाही केलेस तू माझ्यावरती, आता मला तुझं तोंड बघत खायची अजिबात इच्छा नाहीये, कळलं ना तुला? आता मी जाते माझ्या रूममध्ये आणि तिथे जाऊन मी खाते. तेव्हा इथे अस्मिता लगेचच आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अस्मिता ताई, अहो माझं चुकलं, खरंच माझं चुकलं, सॉरी. पण इथे अस्मिता आता 1 मिनिट सुद्धा थांबत नाही, ती सुद्धा लगेच निघून जाते. तेव्हा प्रताप काका म्हणतात, झालं ना तुझं समाधान सायली, झालं ना? माझ्या लेकीला इथे ताटावरून उठवलंस, जेवायला बसली होती ती छान, पण तिला छान जेवताना बघायला तुला तर खूप जड जात होतं ना? आता तुला समाधान मिळालं असेल. तेव्हा इथे सायली म्हणत असते, हे बघा, मी काही केलेलं नाहीये, पण तरी सुद्धा तुम्हाला मी चुकीची वाटत असेल ना तर मी आज जेवणारच नाहीये, पण तुम्ही कुणीही भरल्या ताटावरून उठायचं नाही, माझी शपथ आहे तुम्हाला. तेव्हा प्रताप काका सुद्धा म्हणत असतात, नाही नको, मला नको जेवायला. अर्जुन म्हणत असतो की माझ्या बायकोला विनाकारणून बोलताना मग मी पण जेवणार नाहीये. तेव्हा सायली म्हणते, नाही असं करायचं नाही, तुम्हाला सगळ्यांना जेवावंच लागेल, ते सुद्धा इथेच बसून जेवा तुम्ही, माझी शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना. आज जर तुम्ही इथे बसून जेवल नाहीत ना तर मी 1 दिवस नाही, आता पुढचे 3 दिवस मी उपाशी राहीन, मी काही खाणार नाही, पिणार नाही. तेव्हा बाबा प्लीज, माझं काही चुकलं असेल तर माफ करा. इथे आता अस्मिता ताईंच्या बाबतीत मी कधीच हलगर्जीपणा
करणार नाही, पण तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते, पण आता तुम्हाला सगळ्यांना जेवावंच लागणार आहे. जर तुम्ही कोणी जेवला नाहीत ना तर मी पुढचे 3 दिवस उपाशी राहणार आहे. बाबा प्लीज मला माफ करा या वेळेला. तेव्हा इथे प्रताप काकांचा नाईलाज होतो. खरं तर त्यांना हे नाटक करायला जड जात असतं, पण इथे अस्मिता आणि प्रताप काका सायली आणि कल्पनाला एकत्र आणण्यासाठी हे नाटक करायला तयार होतात. तेव्हा इथे सायली आता खूप रडत असते. तेव्हा इथे आता अर्जुन हा कल्पनाकडे बघत असतो. कल्पनाच्या मनाला सुद्धा वाईट वाटत असतं, पण ती लक्ष देत नाही. ती इकडे तिकडे बघत असते, घास खात असते, पाणी पीत असते, कारण तिच्या घासाखाली सुद्धा इथे घास उतरत नसतो, कारण सायली रडत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बायको तू आता रडतेस, पण तुझं हे रडणं वाया जाणार नाही. ममा स्वतःच्या हाताने तुला जेवायला देणार म्हणजे देणार. तर प्रेक्षकांनो इथे आता महिप्तचा फोन वाजत असतो, तर साक्षीने फोन केलेला असतो. तेव्हा नागराज म्हणतो की अरे वाह, साक्षीचा फोन आलाय वाटतं. म्हणजे याचा अर्थ या वेळेला सुद्धा महिप्त शिकरेने आपल्या लेकीला साक्षीला जेलमध्ये फोन पाठवला वाटतं. तेव्हा इथे महिप्त म्हणत असतो नागराज शेठ अहो तुम्हीच मला सांगा, माझ्या लाडक्या पोरीजवळ बोलल्याशिवाय माझ्या घशाखाली घास उतरणार आहे का? मला करमणार आहे का? सांगा ब्र तुम्ही. म्हणून माझ्या लेकीला फोन पाठवण्यासाठी त्या हवलदाराला हाताशी धरलं, त्याला पैसे चारले आणि माझ्या लेकीपर्यंत मी फोन पाठवलाच. तेव्हा इथे आता महिप्त म्हणत असतो की त्याची गरज सुद्धा आहे ना, लेकी जवळ बोलल्याशिवाय मला काही करमणार नाही. त्यानंतर इथे महिप्त म्हणतो बोल साक्षी बोल, तू हेच विचारायला फोन केलास की नाही की त्या वकिलाने काम सुरू केलं की नाही? त्या वकिलाने काम सुरू केले, अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा साक्षी म्हणते अण्णा ते नंतर विचार करेन मी, कधी सुटणार आहे ते. पण ती प्रिया आहे ना, प्रिया ती जेलमधून बाहेर पडले. अहो एक नंबरची नाटकी मुलगी आहे ती. तुम्हाला माहिती आहे की तिने काय केलं? बरोबर 2-3 दिवस उपाशी राहिली म्हणून तिला थकवा आला, विकनेस आला आणि मग तिचा बीपी लो झाला, तिला चक्कर आली आणि मग काय तिचा नवरा तो अश्विन आणि पोलीस इन्स्पेक्टर यांच्यावरती दबाव आणून तिने स्वतःला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायलाच लावलं. आणि तो अश्विन मूर्ख, त्याने सुद्धा त्याच्या बायकोला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. अशा रीतीने ती इथून बाहेर पडली. अण्णा काहीही करा पण ती जास्त दिवस बाहेर नाही राहिली पाहिजे. तेव्हा महिप्त म्हणतो हो का? तेव्हा इथे साक्षी म्हणते अण्णा ती परत यायच्या आधी मला काही करून इथून बाहेर पडायचंच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता महिप्त म्हणत असतो नागराज शेठ अहो ती प्रिया आहे ना, ती जेलातून बाहेर पडले, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली, ती छान अशी बाहेरच्या खाटेवरती आरामात पडली असेल आता. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, ती आता हॉस्पिटलमध्ये कशासाठी आलीये? आजारी पडलीय म्हणून की तिच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी प्लॅन चाललाय म्हणून, असं महिप्त नागराजला सांगतो. तेव्हा ते दोघेही आता टेन्शनमध्ये आलेले असतात. तर प्रेक्षकांनो एका बाजूला इथे सायली आता आवरावर करत असते. तेव्हा प्रतिमा म्हणते सायली अगं कशाला उपाशी राहतेस? हे बघ जे काही झालं ते झालं. प्रताप अस्मितासाठी जे काही बोलला ते चुकीचंच होतं, पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हे बघ तुझी काही चूक नव्हती, तू जेवून घे ब्र. तेव्हा सायली म्हणते नाही प्रतिमा हत्या, आज मी जेवले नाही ना, स्वतःला जर शिक्षा करून घेतली ना तर मला आठवणीत राहील की मला अस्मिता ताईंच्या बाबतीत थोडा सुद्धा हलगर्जीपणा करायचा नाहीये. हे बघा माझं काहीतरी चुकलं असेल म्हणून तर बाबा माझ्यावरती रागवले ना, म्हणून मला आता स्वतःला शिक्षा द्यायची आहे आणि मग मला अजिबात काहीही चुकीचं करायचं नाहीये. कदाचित त्यांनी मला सांगितलंच असेल लाडू बनवायला, माझं लक्ष नसेल, माझ्या डोक्यामध्ये मधुभाऊंचे विचार सुरू असतात ना, कदाचित मी विसरले असेल आणि त्याचमुळे हा गैरसमज झाला ना, म्हणून मला आता काहीही खायचं नाहीये, जेणेकरून माझ्या लक्षात राहील की मला कुठलीही अस्मिता ताईंच्या बाबतीत चूक करायची नाहीये, हलगर्जीपणा करायचा नाहीये. तेव्हा इथे प्रताप म्हणत असतो अर्जुन बघितलंस ना, अरे मी वाईट वागलो म्हणून सायलीला किती वाईट वाटले, ती आता जेवतच नाहीये, ती जर जेवली नाही ना तर हे नाटक मी करणार नाहीये, मी आत्ताच सांगतो. तेव्हा अर्जुन म्हणतो डॅड मी तिला समजावेन, तुम्ही अजिबात काळजी करू
नका प्लीज, तुम्ही शांत व्हा. तेव्हा इथे अर्जुन आपल्या डॅडला समजावत असताना आणि अर्जुन इथे सायलीला समजवण्यासाठी खाली येत असताना बघतो तर काय कल्पना आता तिथे आलेली असते आणि कल्पना आता प्लेट आणि वाटी घेऊनच आलेली असते. ती इथे सायलीला आता पोळी वाढते, आमटी घेते, भाजी वाढते आणि म्हणत असते की हे जेवण मी हिच्यासाठी वाढते. कारण प्रतिमा म्हणते, कल्पना अगं हे ताट तू आता कुणासाठी वाढतेस? तेव्हा कल्पना म्हणते हिच्यासाठी, कारण आमटी ठीक होती. अस्मिताच्या बाबतीत जे काही झालं त्याच्यामध्ये सायलीची काही चूक नव्हती. अस्मिताने उगाचच कांगावा केला. मग जर आपली चूकच नाहीये तर आपण शिक्षा करून का घ्यायची? आपण उपाशी का राहायचं? मला माहिती आहे तिच्या बाबतीमध्ये कुठलाही हलगर्जीपणा हिने केलेला नाहीये. ती तर उलट अस्मिताची खूप काळजी घेते, तिचे संपूर्ण डोहाळे ती पुरवत असते. मी बघते ना. मग आता अस्मिताने जे काही केलं ते चुकीचंच होतं. तिच्या गुन्ह्याची शिक्षा हिने का भोगायची? त्याच्यामुळे ही जी काही चूक नाहीये, जर चूकच नाहीये तर शिक्षा भोगायचा प्रश्न येतच नाही. तिच्यासाठी हे ताट वाढले जेवून घे इथे, कल्पना आता सायलीला म्हणत असते. तेव्हा प्रतिमाला मनातल्या मनात खूपच जास्त आनंद होतो. तर इथे सायली सुद्धा पूर्णपणे खुश झालेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अर्जुन म्हणत असतो की आम्ही दोघेजण खरेदीला चाललोय शॉपिंग. तेव्हा अस्मिता म्हणते नाही मखर. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही शॉपिंग. इथे अस्मिता म्हणत असते आधी मखर. तेव्हा दोघे हट्ट करत असतात. तेव्हा कल्पना म्हणत असते अस्मिता त्या दोघांना जिथे बाहेर जायचं तिथे जाऊ दे. आणि तसही आता मखरची सगळी तयारी होतच आली. थोडा चुरलाय तो बनून जाईल. अर्जुन आणि त्याच्या बायकोला शॉपिंगला जायचं आहे ना. ते काय ते म्हणतात डेट की काय? त्या दोघांना डेटवरती जायचं असेल तर जाऊ दे ना, तू कशाला त्यांना अडवतेस? जा. अर्जुन मखरची सगळी तयारी होतच आले. तुम्हाला डेटवरती जायचं आहे ना, तुम्ही जा. तेव्हा इथे कल्पना आता सायलीची बाजू घेते अक्षरशः आणि अस्मिताला इथे दटावून सांगते. त्यामुळे इथे अस्मिता आणि प्रताप काका अर्जुन यांनी जो काही प्लॅन केलाय तो आता वर्क होतोय असं इकडे सगळ्यांनाच वाटतं. प्रतिमा सुद्धा खूपच जास्त खुश होते की सायली बरोबर कल्पना चांगली वागायला लागलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, सायलीचा आनंद बघा. इथे आता गगनात मावेण असा होत असतो. तिला कंट्रोलच होत नाही. तिला असं वाटतं की आपण जाऊन आता कल्पनाला घट्ट मिठी मारली पाहिजे. तेव्हा सायली जाते, कल्पनाला मिठी मारते आणि तिच्या गालावरती तिला इथे पप्पी सुद्धा देते. तेव्हा इथे कल्पनाची रिएक्शन बघा. तिला खूप मोठा धक्काच बसतो. तेव्हा इथे सायली आणि कल्पनाला असं एकत्र बघून प्रताप काका, अर्जुन, त्याचबरोबर प्रतिमा, अस्मिता सगळ्यांनाच खूपच जास्त आनंद होतो. त्यानंतर अश्विन आलेला असतो. तो म्हणतो की मला परत आता हॉस्पिटलला निघायचा आहे. माझा डबा, जेवणाचा डबा रेडी करून ठेवा. तेव्हा अस्मिता म्हणत असते अश्विन भाऊजी एक काम करू का? छान स्वयंपाक बनवते आणि तुमचा डबा आहे ना हॉस्पिटललाच पाठवून देते. तेव्हा अश्विन म्हणतो नाही नको, हा डबा माझ्यासाठी नाहीये तर हा डबा मी तन्वीसाठी हॉस्पिटलला घेऊन जातोय. तेव्हा इकडे आता तन्वीसाठी डबा घेऊन जातोय. तेव्हा सायलीला खूपच जास्त राग येतो. सायली म्हणत असते माफ करा अश्विन भाऊजी, पण मी प्रियासाठी डबा बनवणार नाहीये. जी मुलगी, जी माणस या घरातल्या मिठाला जागत नाही ना, त्या माणसांसाठी मी काहीही करणार नाहीये. मी माझ्या हाताने तिच्यासाठी डबा बनवणार नाहीये आणि अशा माणसांसाठी या घरातून डबा जाणं हा जरी नाही गेला ना तरी सुद्धा काही फरक पडत नाही. इकडे सायली आता अश्विनला चांगलं ठणकावून सांगते. तेव्हा अश्विनला सायलीच्या बोलण्याचा खूपच जास्त राग येत असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.